पुण्यातल्या दोन खूप मोठ्या बिल्डर होते. अरे बापरे, त्यांच्याकडे माझ्या मित्रांनी फ्लॅट घेतले म्हणून वास्तुशांतीला जायची पद्धत आली, अंगावर काटा आला. मी आर्किटेक्टला दोष नाही देणार, बिल्डरची डिमांड असते, अरे 300 फुटात 1 बेडरूम बसा, इतक्या फुटात एवढे बसवा, मला एवढा एकेका मजल्याला 12-12 फ्लॅट पाहिजे. मग तो आर्किटेक्ट बिचारा काय करणार. आणि मग मी जिथे पाहिलं एका मोठ्या बिल्डरचे, नाव कोणाचं सांगायचं नाही मला फार वाईट वाटलं. त्यांनी 2 बेडरूमचा फ्लॅट घेतलाय. हॉलची रुंदी, मी त्याला हॉलमध्ये त्यांनी मला बसवलं सोफ्यावर, तर हॉलची रुंदी किती असावी, 8 फूट. असं सोफ्यावर बसलोय, मध्ये फक्त माणूस जाऊ शकतो आणि पुढच्या भिंतीवर त्याने टीव्ही लावलाय. मला फार वाईट वाटलं, मी नाही काय बोललो. त्याला तिथे शुभेच्छा दे. यात आर्किटेक्ट काही चुकत नाही, पण तुम्ही बिल्डर आहात ना, तुम्ही अशा, जर भले तुम्ही आता अब्जोपती दिसता, खूप पैसे कमवता ना, मग तुम्ही एक पण क्षणभर विचार करा, तुम्ही एवढ्या छोट्या हॉलमध्ये बसाल का फॅमिलीला घेऊन. हे तुम्हाला इथं ढसलं पाहिजे. दुसऱ्या एका फार मोठा, हा तर याच्यापेक्षा मोठा किस्सा आहे, खूप मोठं ती टाउनशिप आहे, तिथल्या फ्लॅटमध्ये नेलं मित्राने कौतुकाने. अचानक मी चाललो होतो, मला म्हणलं आला तर साहेब 2 मिनिटं घरी चला. घरी गेलो तर तोंडाशीच किचन आहे, नवीन कन्सेप्ट प्रमाणे. ठीक, आर्किटेक्टने तोंडाचे किचन दिलं. तोंडाची आपण पॅसेजमधनं, त्या पॅसेजमध्ये 12 फ्लॅट, लिफ्टनी वर आलो. सगळ्यांच्याच फक्त पॅसेज, त्याला उजेड कुठलाही नाही, वरच्या ट्यूबलाईट आणि 12 फ्लॅट असलेल्या लाईनीने साधारणतः 4 फूट रुंदीचा तो पॅसेज, कोपऱ्यात कुठेतरी खिडकी, दार उघडून आत गेलं तर उजव्या हाताला किचन. किचन कसं, ते साधारणतः किचनची त्या साईज असेल कदाचित 5 फूट बाय 8 फूट, म्हणजे बाथरूमच्या साईज एवढी. कारण तुम्हाला छोट्या कॉम्पॅक्टमध्ये 300 फुटात 1 बेडरूम बसायचा, बस एकच रेरा कार्पेट, नवीन नवीन प्रकार. आणि मग त्या किचनमध्ये जसं मी घरात प्रवेश केलो, त्या 5 फूट बाय 8 फुटामध्ये त्या स्त्रीचा स्वयंपाक झालेला, सगळी खरकटी भांडी, सगळी पातेली त्या ओट्यावर पडलीत, खाली पडली, तिला इतकं लादल्यासारखं झालं. असलं कसलं किचन, अशी कुठे साईज झाली किचनची. आणि त्या किचनला खिडकीच नाही, कारण की तोंडाची किचन. आता किचनला 2-4 बाजू झाल्या, एक बाजू कॉमन वॉलची झाली, एक बाजू पॅसेजमधनं आतली झाली, उरलेल्या 2 बाजू त्याने एल टाईप कट्टा कसा असतो फक्त 4-4 फूट उंचीचा बांधला, कारण किचनला उजेड यायला पाहिजे. अरे किचन एक्सटर्नल वॉलला पाहिजे रे. त्या 4 फूट तोंडाच्या किचनमध्ये केवळ नवीन तुमच्या कार्पेटमध्ये घर बसवायचं म्हणून, किंवा नवीन पिढीला तोंडाची सरवंट यायला पाहिजे म्हणून तर तुम्ही केला, तर त्या किचनमध्ये जेव्हा जो कोणी कुक असेल किंवा कोणी असेल, तो जेव्हा स्वयंपाक करेल, फोडणी देईल, लसणाची देईल, नाही तर माशाची देईल, नाही तर मटणाची देईल, तर त्याचा एक्झॉस्ट कुठनं काढणार, तो खिडकीच नाही त्याला, म्हणजे तो हॉलमधनं जाणार. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा घर बांधता तेव्हा तुम्ही आर्किटेक्टला काय फ्रीडम द्या. आर्किटेक्ट नाही हे करत, हे बिल्डर उद्योग करतो, मला एवढ्या फुटात पाहिजे. बाबा रे, तू चांगलं घर बांध, त्याच्याकरता भले तू फी 2 रुपये जास्त घे, माझी साईज वाढली, मला फरक पडत नाही, मी माझं प्रॉफिट कमी घेईल पाहिजे तर, लोकांना परवडणारी घरं देईल, पण लोकांना राहण्यायोग्य त्या किचनमध्ये, त्या घरामध्ये जी स्त्री राहते, ती घराची स्त्री तिथली लक्ष्मी असते, गृहलक्ष्मी असते, माता भगिनी, काय काय नसतो तिचा रोल, तिला ते घर सांभाळायचं असतं. आम्ही पुरुष दिवसभर बाहेर जातो पैसे कमवायला किंवा मौज मजा करायला, स्त्री घरात असते, तिला सासू सासरे, मुलं बाळं, येणारे पाहुणे चावणे सगळे सांभाळायचे असतात, तर तिथे कर. तुम्ही जेव्हा हॉलमध्ये बसता तेव्हा बेडरूमचं दार जरूर दिसू दे, हॉलमध्ये बेडरूमचं दार दिसेल, पण बेड दिसता कामा नये. सकाळी सकाळी नवऱ्याचे मित्र 8 वाजता आले, बायकांच्या बायका आले, सडेफाटिंग आले नवऱ्यासोबत गप्पा मारायला, आणि आपली बायको जर झोपलेली असेल तर झोपताना त्या बेडचे जर पाय दिसत असतील तर झोपलेल्या कुठल्याच स्त्रीचे किंवा पुरुषाचे साधारणतः साडी किंवा आहे साधारणतः गुडघ्यापर्यंत आपोआप वर गेलेली असते, लाजते ती. डिझाईन असं करा रे की हॉलमधनं बेड नाही दिसणार. अशा प्रकारे डिझाईन जर आर्किटेक्टला तुम्ही फ्रीडम दिला तर तो नक्की करेल, आणि तो ते नक्की करत नसेल तर तुम्ही इमॅजिन करा, विचार करा की मी तिथे राहिलो तर मला चालेल का, जर मी राहिलो तर मला घर कसं हवंय, तसं घर तुम्ही डिझाईन केलं तर तुम्हाला उत्कृष्ट घर डिझाईन करता येईल. त्याच्याऐवजी आर्किटेक्टला जर अटी सांगितलं की मला एवढ्या बिल्डिंगमध्ये 50च्या ऐवजी 80 फ्लॅट बसवा, आणि एका जिन्याने 6 फ्लॅटच्या ऐवजी 12 फ्लॅट बसवा, 2 लिफ्टने ते 12 फ्लॅटचा उपयोग होईल, 2 लिफ्टने 6 फ्लॅट बांधले तर 6 फ्लॅट मागे 2 लिफ्ट होतील, असे हिशोब करू नका. दात करून पोट भरायच्या ऐवजी पोट बिघडतं, ते घर बिघडतं, ते सगळं लोकांचा आनंद जातो, घेणाऱ्याला काही कळत नाही त्यावेळेला, तो काही एक्सपर्ट नसतो तुमच्याकडे, तुम्ही रोज घर बांधत असता, ते एवढंच बघतो की ह्या बिल्डरकडे 1 बेडरूमचा फ्लॅट 30 लाखात मिळतं. आता 1 बेडरूम म्हणजे परत गंमता, ते 1 रूम किचन कधी म्हणतात काय म्हणतात. दुसऱ्या बिल्डरकडे 35 लाखाला मिळतं, तर तो 5 लाख वाचतायत ना, त्यामुळे तो इथे येतो. त्याचाही बरोबर आहे, नवरा बायको दोघे नोकऱ्या करतात, EMI भरायचा असतो.
अजून तर नवीन लग्न झालंय, EMI भरायचा 20-20 वर्ष 25 वर्ष, मुलं मोठी होणार, त्यांचं शिक्षण, ज्यावेळेला 20 वर्षांनी मुलं मोठी होतात त्याच वेळेला स्वतःचे आई वडील म्हातारे होतात, त्यांच्या आजारपणाचा खर्च, हे सगळं बघताना तो नॅचरली मेटाकुटीला येतो. आणि शहर पुण्यातच पाहिजे. पुण्यापासून लांब 50 किलोमीटरवर मला यवत किंवा तिथं कुठे जाऊन चालणार नाही, कारण इथं अमेरिकेसारखं पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे. शहरामध्ये बिचारा नाईलाज जाणे, त्याच्या EMIला परवडणारं घर घेतं, त्याच्या मनाला आवडणारं घेत नाही. जे कोणी बिल्डर असतील, ज्यांना कोणाला बिल्डर होतं, त्यांनी स्वतः मी तिथे राहिलो तर कसं असेल याचा विचार करून घर बांधा. एवढीच तुम्हाला इथे या एपिसोडच्या निमित्ताने कळकळीची हात जोडून विनंती करतो. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.